बजेट हा खरं तर आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा विषय, कारण आपलं अवघं आयुष्य बजेटभोवती फिरत असतं. आपलं बजेट हे पूर्णपणे अवलंबून असतं ते केंद्र सरकारच्या बजेटवर. येत्या 1 फेब्रुवारीला म्हणजे उद्या केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न म्हणजेच एबीपी माझाचा हा कार्यक्रम. आजच्या भागामध्ये आपण स्टार्टअप्सना या बजेटकडून काय हवंय, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले उद्योजक त्यांचं म्हणणं आपल्या समोर मांडतात. 2014 पासून हे गव्हर्नमेंट सातत्याने स्टार्टअप्सला प्रमोट करण्यासाठी बजेटमध्ये बऱ्यापैकी प्रोव्हिजन्स आणतं आहे. मग त्या टॅक्स रिलेटेड असतील किंवा कुठल्या एक्झम्पशन्स रिलेटेड असतील, कुठल्या रेग्युलेटरी अफेअर्समध्ये असेल. पण या बजेटकडनं आमच्या या अशा अपेक्षा आहेत की या स्टार्टअप इकोसिस्टमला एम्पॉवर करणारं जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, जे सेंटर ऑफ एक्सलन्सेस आहेत, यांना आणखीन काही जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात की जेणेकरून फॉर एक्झाम्पल आम्ही मॅजिक औरंगाबाद जे इंडस्ट्री असोसिएशन लेड इन्क्युबेटर आहे, या अशा इन्क्युबेटर्सला अजून जास्तीत जास्त ज्या सुविधा, मग त्या सीड फंड रिलेटेड असतील किंवा इक्विपमेंट रिलेटेड असतील, की जेणेकरून आम्ही सेक्टर ॲग्नॉस्टिकपासून सेक्टर स्पेसिफिकची जी जर्नी ती आम्ही पूर्ण करू शकू. आणि जी या पूर्ण स्टार्टअप इकोसिस्टमला जी डायगोनल ग्रोथ हवी आहे, म्हणजे रुरल एम्पॉवरमेंट तर होणारच आणि त्यासोबतच आणखीन ज्या इमर्जिंग ज्या स्टार्टअप्स आहेत किंवा ज्या ग्रोथफुल स्टार्टअप्स आहेत त्यांनासुद्धा सपोर्ट करण्यासाठी आम्हाला पूर्णत्व देता येईल. 2 प्रकारचे प्रायमरीली स्टार्टअप जर आपण बघितले, जे टेक बेस्ड असू शकतात आणि दुसरं प्रोडक्ट बेस्ड असू शकतात. तर टेक बेस्ड करता जे आहे तर मेनली टॅक्स हॉलिडेज किंवा टॅक्स रिलॅक्सेशन जे आहे, इन्कम टॅक्स रिलॅक्सेशन, ती खूप महत्त्वाचं झालं आहे आणि त्यांनी खूप जास्त प्रोत्साहन मिळेल नवीन स्टार्टअप्सला पुढे येण्यासाठी. जितने भी स्टार्टअप्स हैं ग्लोबली, ऐसा बोला जाता है, ग्लोबली इट इज़ सेड कि द टैक्स रेट शुड बी 15%. टुडे द टैक्स रेट फॉर कॉर्पोरेट इट्स 22%. सो अगेन मेरा रिक्वेस्ट है, जैसे मैन्युफैक्चरिंग सेक्टर के लिए द टैक्स रेट हैज़ बीन रिड्यूस टू 15%. स्टार्टअप्स को भी जब वो DIPP रिकॉग्नाइज्ड हो जाते हैं तो उनको टैक्स रेट जो है वो 15% होना चाहिए, ताकि उन पे जो लाइबिलिटी है, बर्डन है, वो रिड्यूस हो. एंड इट गिव्स मोर मोटिवेशन और हिम्मत आती है स्टार्टअप्स को, और बिजनेसमैन को और इनकरेजमेंट मिलता है. तो ये मेरा कुछ सुझाव है. आई रिक्वेस्ट द ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर, अगर कुछ हेल्प हमारे स्टार्टअप्स के लिए हो पाएगी तो. गव्हर्नमेंटने इझीनेस ठेवायला पाहिजे. जसं आपण कुठे पण गव्हर्नमेंट बॉडीमध्ये जातो, लोन अप्लाय करतो आणि लोन अप्लाय करताना त्यांचे डॉक्युमेंट्सचे इतकं भाडीमार राहतो की आपण ते करू नाही शकत आणि तिथून आपण एक स्टेप मागे येतो. तर गव्हर्नमेंट जर लोन देत आहे की गव्हर्नमेंट स्कीम्स आणत आहेत आमच्या स्टार्टअपसाठी, तर त्यांनी त्याचं इझीनेस ठेवायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला आणि मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला ती गोष्ट जमायला पाहिजे. कारण की स्टार्टअपची कल्पना तर येऊन जाते, पण तिला प्रोसेस करण्यासाठी जो फंड लागतो तो मोस्ट इझिली आपण कव्हर करू शकलो पाहिजे. ही माझी गव्हर्नमेंटला इच्छा आहे आणि एक वेगळा डिपार्टमेंटच या गोष्टीसाठी पाहिजे आणि प्रत्येक लेवलच्या व्यक्तीला त्यांनी ॲक्सेप्ट करण्याची कोशिश केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर स्टार्टअप कल्चर जर बघितलं अख्ख्या जगामध्ये, तर भारत हा तिसरा नेमला जातो जवळजवळ आफ्टर USA आणि चायना. तर ह्या तिसऱ्या क्रमांकावर जर आपण आहोत, तर आपल्याकडे पुढे प्रोत्साहन अजून मिळावं स्टार्टअप्स करता, तर अजून भरपूर गोष्टीवर काम करायची गरज आहे. ज्याच्यात प्रायमरीली स्टार्टअप्स करता जागा, त्यांना काम करण्यासाठी पाणी, वीज कमी दरामध्ये किंवा डिस्काउंटेड प्राइसिंगमध्ये कसं आपण त्यांना प्रोवाइड करू शकतो, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. आज मैं अगर बजट की बात करूं, स्टार्टअप इंडिया का जो ये स्कीम है ये 2016 में लाया गया था. आज 2023 है. नंबर ऑफ स्टार्टअप्स हैव इंक्रीज्ड मैनीफोल्ड. बहुत स्टार्टअप्स बढ़ गए हैं और हमारा जो कंट्रीब्यूशन है स्टार्टअप्स का इनका इंडियाज़ GDP दैट इज़ अराउंड 4 to 5%. तो आप समझ सकते हैं कि स्टार्टअप्स का बहुत हाई कंट्रीब्यूशन एंड इम्पैक्ट हो रहा है इंडियाज़ GDP. और अगर हम प्लान करते हैं 2025 तक कि इंडिया का जो बजट रहेगा कि वो 5 ट्रिलियन तक जाए, तो डेफिनेटली स्टार्टअप्स की कुछ एक्सपेक्टेशंस हैं. फॉर एग्जांपल मेरा जो स्टार्टअप है जहाँ पे हम प्रैक्टिकल ट्रेनिंग प्रोवाइड कर रहे हैं डिजिटली. आज भी महाराष्ट्र, अगर हम ट्रेनिंग और स्किल डेवलपमेंट सेंटर्स की बात करें तो फिजिकल ट्रेनिंग्स ही हो रही हैं. उधर डिजिटल प्लेटफॉर्म्स अभी भी इनरोल नहीं हो रहे हैं.
तो मेरी रिक्वेस्ट है, अनुरोध है हमारे फाइनेंस मिनिस्टर से कि ये प्लॅटफॉर्म पे डिजिटल ट्रेनिंग स्टार्ट की जानी चाहिए. बेसिकली गव्हर्नमेंटनी इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी बऱ्याचशा घोषणा केल्या आणि त्या घोषणांमुळे बरीचशी लोक अट्रॅक्ट झाली. त्यात मी पण होतो आणि मग मलाही त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाटल्यानंतर मी ह्या बिझनेसकडे बघितलं आणि वळालो. ते बिझनेस साधारणपणे 1 वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम करतोय. 1 वर्षात नाही म्हटलं तरी 1-1.5 कोटीच्या आम्ही व्हेकल सेल केल्या. पण अपेक्षित होतं एक 10 ते 12% आम्हाला याच्यातनं हे मिळाला पाहिजे होता. फायदा मिळालाच नाही. त्याच्याऐवजी आमचा फायदा 3 ते 5% गेला. त्याची कारणं अशी झाली की लोकांना ते समजून सांगणं, त्याच्यासाठी लागणारे MSCB आहेत. आज MSCBचा रेट दिवसेंदिवस वाढतोय. कालच्याच न्यूजमध्ये मी असं ऐकलं की MSCBचा रेट परत हाईक होणार आहे. त्याच्यामुळे लोकांच्या दृष्टीने ह्या व्हेकलची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट डिपेंड आहे MSCBवरती. कारण बेनिफिट सांगायचे ठरले तर आम्हाला MSCBचा हा मेन बेनिफिट सांगायला लागतो. तर MSCBच्या बेनिफिट त्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी सेपरेटली द्यावा. दुसरी गोष्ट, ह्याला लागणारे जो GST अमाऊंट आहे, त्या GST काय केलं की बॅटरीला लागणारा GST वेगळा आहे, त्याच्या पार्टला लागणारा GST वेगळा आहे, व्हेकलला लागणारा GST वेगळा आहे. पण कस्टमरला हे कळत नाहीये की GST हे वेगवेगळे GST आहेत, म्हणजे प्रत्येकाला लागणार आहे. क्युम्युलेटिव्हली काय होतं की कस्टमरला वाटतं की नाही GST हे जास्त चार्ज केला जातं. याच्यासाठी गव्हर्नमेंटने थोडंसं लक्ष घालावं. ज्या एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट्स झालेले आहेत, जे स्टार्टअप युनिट्स आहेत, त्यांना जर आपल्याला अजून प्रोत्साहन दिलं तर जसं 3 प्रायमरी कंट्रीज आहेत ज्यांच्यामध्ये एक्सपोर्ट्समध्ये खूप भर आहे, जसा जपान, तायवान आणि चायना. या 3मध्ये जसं आहे तसं हे इंडियामध्ये पण आपल्या भारतामध्ये सुद्धा आपल्याला आणता येऊ शकतं. पण ह्याकरता ज्या एक्सपोर्ट ओरिएंटेड स्टार्टअप्स आहेत, जे त्या स्तरापर्यंत पोहोचलेले असतील, त्यांना त्यांच्या टॅक्स फायलिंगमधनंच जर त्यांना काही रिटर्न्समधनं आपल्याला काही मदत करता आली आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, तर ते खूप बरं होऊ शकतं. कारण स्टेट गव्हर्नमेंट मदत करतेच आपल्याला जागा आणि ह्या याच्यामध्ये, पण अजून जर आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं काही मदत मिळू शकली स्टार्टअप करता, त्याच्यामुळे अजून या लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि अजून बाकी भरपूर स्टार्टअप्स पुढे येतील, ज्याने ते एक्सपोर्ट्समध्ये अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आज इन्कम टॅक्सच्या रेबिटमध्ये तुम्ही EV व्हेकलचा कॉलम टाकलाय, पण व्हॉट नेक्स्ट? त्या EV व्हेकल्स घेणाऱ्या माणसाला काय बेनिफिट मिळणार आहे हे अजून गव्हर्नमेंट डिक्लेअर करत नाहीये. या बजेटमध्ये जर त्यांनी ते डिक्लेअर केलं आणि ज्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल घेतलंय त्याला MSCBसाठी काय एक्झम्पशन असेल त्या गोष्टी जर क्लिअर केल्या, प्लस चार्जिंगसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी जर आम्हालाही सांगितलं की ॲज अ डीलर तुम्ही ह्या गोष्टी करा, तर बऱ्याच गोष्टी करता येतील. ह्या गोष्टींचं करताना बऱ्याच लोकांचे संभ्रम होता की बाबा गाड्यांमध्ये पेट घेतला जातोय किंवा वायरिंगमध्ये हे होत आहे. पण याच्यासाठी आता काय झालं की एक सौरभ मधू म्हणून जे काही व्यक्ती आहेत त्यांनी त्याच्यावरती बरंचसं काम केलं आणि त्याचा इफेक्ट असा झाला की आज म्हणजे घरातल्या वायरिंगपेक्षाही सुटसुटीत त्याचं वायरिंग झालंय. आणि त्याच्यामुळे जर हिटिंग होणं किंवा ह्याच्यामध्ये जे बर्नआउट होणं हे सगळ्या गोष्टी यांनी अवॉइड केलेल्या आहेत. आता गव्हर्नमेंटनी आम्हाला जर इथे बिझनेस ग्रो करण्यासाठी ही मदत केली की मेक इन इंडियाच्या अंडरमध्ये आम्हाला अजून काही फॅसिलिटी देता आल्या त्यांना गव्हर्नमेंटला, तर आम्ही डेफिनेटली ह्याच्यावरती विचार करू आणि नक्कीच हा फ्युचर बिझनेस खूप चांगला असेल. भारत सरकारने हे उद्योगाला चालना देण्यासाठी जे नवीन, त्याच उद्देशातून आम्ही प्रेरित होऊन हा बिझनेस चालू केलेला होता. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही 7 ते 8 CR पेक्षाही जास्त बिझनेस केलेला आहे. आणि अशीच उद्योगाला चालना देण्यासाठी भारत सरकारने जे औद्योगिक क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सेक्शन 115B1BAB या सेक्शनच्या अंडरमध्ये जो कन्सेशन देण्याचे काही गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्याची मुदत ही 31 मार्च 2024 पासून ती वाढवून ती 2025 पर्यंत करावी हे अपेक्षित आहे. यामुळे आमच्यासारख्या उद्योग करणाऱ्या व्यवसायांना त्याचा फायदा होईल. तर माझी बजेटकडून अशी अपेक्षा आहे की जे भारताच्या प्रगतीसाठी किंवा सर्वसामान्य जनतेच्या प्रगतीसाठी जे मूलभूत वस्तू आहेत, जसे लोखंड आहे, सिमेंट आहे, हे जे वस्तू हे जे दर कमी झाले पाहिजे. रस्त्याच्या विकासासाठी गव्हर्नमेंटने अजून काहीतरी वाढून दिलं पाहिजे. आणि स्वच्छता जी आहे शहरांची स्वच्छतेसाठी काहीतरी बजेटमध्ये एक दिलं पाहिजे अलाउन्स. आणि बाकी जे सामान्य वस्तू आहेत की जसे अन्नधान्य, डाळी आहेत, ते जे दर पण कमी झाले पाहिजे. पेट्रोलचे दर कमी झाले पाहिजे.
अशी जी सर्व जनतेची अपेक्षा आहे तशी माझी पण अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.